नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांना आज येलो अलर्ट जारी. तर महाराष्ट्रात पुढील 5 दिवस हवामान कसे राहणार जाणून घेऊया. मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मराठवाड्यात गणेशाचे स्वागत पावसाने होणार आहे. हवामान विभागाने मराठवाड्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट आज देण्यात आलेला आहे. राज्यात गणपती बाप्पाचे आगमन झाले असून मराठवाड्यात विदर्भात धुव्वाधार पावसाची हजेरी लागणार आहे. गेल्या 2 ते 3 दिवसात काहीसा ओसरलेला पाऊस आता पुन्हा एकदा सक्रिय झालेला आहे. अरबी समुद्रात आता कमी दाबाचा पुन्हा पट्टा तयार झालेले मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. मागील आठवड्यात झालेल्या पावसाने मराठवाड्यात नागरिकांची दाणादाण उडाली होती. हजारो हेक्टरवरील शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. आता हवामान विभागाने पुढील 3 दिवसांसाठी मराठवाड्याला पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यानंतर हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे. मराठवाड्यात गणेशाचे स्वागत पावसाने होणार आहे. हवामान विभागाने मराठवाड्यात जोरदार पावसाचा इशारा आहे. आज छत्रपती संभाजीनगरसह लातूर, धाराशिव जिल्हे वगळता उर्वरित मराठवाड्याला जोरदार पावसाचा अलर्ट आज देण्यात आलेला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र निर्मिती झालेली आहे. त्याला लागूनच 7.6 किलोमीटर उंचीपर्यंत चक्रकार वाऱ्यांची स्थिती आहे. उत्तर ओडिशा, दक्षिण पश्चिम बंगालच्या किनाऱ्याकडे येताना ही प्रणाली आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. मराठवाड्याला आज दिनांक 7 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला असून लातूर, धाराशिव, बीड जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम सरींचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज मध्य महाराष्ट्र, कोकण घाटासह विदर्भात पावसाचा अधिक जोर असणार आहे. दरम्यान प्रादेशिक हवामान केंद्राने मराठवाड्यासह या 24 तासात पावसाची हजेरी लागणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.